जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री आणि कल्याण पश्चिमचा तुमचा 384 जनतेचा आमदार. एक GR कॉफी आहेत माझ्याकडे, ज्या ह्या महिन्यामध्ये चालू मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तयार झालेल्या आहेत. आनंदाची बातमी असं आहे का अजूनपर्यंत जनतेकडे हे पोचलं आहे की नाही हे आय डोंट नो, पण 2 लाईव्ह होणार आहेत. छोटे छोटे असतील ते. एक पहिला आहे जो मेन आहे, जो वारंवार दिसतो तो हा आहे. आपल्याला कळेलच, वाचून दाखवतो मी. जावक क्रमांक अपोमस वा 45 नियोजन ई चलन माननीय मंत्री परिवहन बैठक निर्देश. म्हणजे परिवहन मंत्री बरोबर बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये काही आदेश घेतलेले आहेत. त्याचा जावक क्रमांक आहे 3337 2025, दिनांक 3/7/2025. विषय सांगतो. विषय खूप महत्त्वाचा आहे. हा विषय असा आहे सर्वांसाठी. ई चलनाची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा फोटो किंवा चित्रीकरण करिता वापर न करण्याबाबत. म्हणजे आपण पाहिलं असेल जे RTOचे जे अधिकारी असतात, व्हाईट कपड्यावाले शर्टवाले असतात, ते पोलीसवाले असतात, ते काय करतात, आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि गाडी थांबवतात, फोटो काढतात आणि गाडी सोडतात आणि त्याच्यानंतर ते एका कुठेतरी बसतात आणि नंतर मग ते त्यांच्या मशिनीमध्ये ते अपलोड करतात. तर तो GR निघालाय. ई चलनाची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा फोटो चित्रीकरण करिता वापर न करण्याबाबत. तर हा GR निघालाय 3/7/2025 रोजी. त्याची अंमलबजावणी माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर, पोलीस उपायुक्त म्हणजे सगळे जिल्हे दिले, ठाणे शहर, पुणे शहर, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर शहर, अमरावती शहर, मीरा भाईंदर, वसई विरार, लोहमार्ग पोलीस स्टेशन, लोहमार्ग पण आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण, पालघर, वाशिम, यवतमाळ, वर्धा. त्याचबरोबर तिसरा जो आहे पोलीस अधीक्षक महामार्ग, पोलीस ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड व नागपूर परिक्षेत्र. तर हा जो GR आहे, हा GR मी कमेंटमध्ये पण टाकेल. दिनांक 2/7/2025 रोजी माननीय परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटना सोबत झालेली बैठक. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून माननीय मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक 2/7/2025 रोजी विधान भवनात वाहतूक संघटना सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहतुकीचे नियम करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस अधिकारी अंमलदार हे त्यांचे खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलन देतात. बाबतचा मुद्दा सदर बैठकीमध्ये वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडून म्हणजे वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली माननीय परिवहन मंत्र्यांबरोबर. प्रतिनिधी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत माननीय मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तीव्र नाराजी, खरंच असंतोष पसरलेला आहे. आपण किती व्हिडिओ पाहिले असेल का गाड्यांचे फोटो काढतात, जा सांगतात, परत पैसे घेतात आणि घरी आल्यानंतर मेसेज येतो का मला 5,000 फाईन लागला, 10,000 लागला, 1,000 रुपये लागला. खूप मला तो खूप मेसेज फोन आले होते. या कार्यालयाकडून आता मेन मुद्दा आहे, मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठीक आहे. या कार्यालयाकडून ई चलनाची कारवाई करताना स्वतःचे खाजगी मोबाईल फोनचा वापर न करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 ते 4 म्हणजे हे बघा,
हे बोर्ड दिसतंय तुम्हाला, याचे येत नाही, थोडं समजून घ्या. करणेबाबत संदर्भ क्रमांक 2 ते 4 पत्रान्वये यापूर्वी आदेशित करण्यात आले होते. म्हणजे आधीच त्यांनी सांगितलं होतं, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. कोणी केली नाहीये? तर आरटीओच्या जे ट्रॅफिक हवालदार आहेत त्यांनी. परंतु असे निदर्शन आले की अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी अंमलदार हे स्वतःच्या खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ म्हणजे रिअल टाइम सोडून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटोचा वापर करून चुकीच्या पद्धतीने चलन जनरेट करतात, म्हणजे चलन जनरेट करतात, म्हणजे चलन तयार करतात. अशा प्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करताना पोलीस अधिकारी अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. म्हणजे जे लोक मोबाईलमध्ये फोटो काढत असतील पोलीस प्रशासनामधले गाड्यांचे, तर त्यांच्यावरती आता कारवाई होणार. काय होणार? कारवाई होणार. GR ची कॉपी मी कमेंटमध्ये टाकतोच. सही आहे. ही सही कोणाची आहे? प्रवीण साळुंके, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक, महाराष्ट्र राज्य. प्रत माहिती करता माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई. 2 परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई. तर आता जे पोलीस लोक मला तुम्ही जे व्हिडिओ पाठवत होते ना, तर आता व्हिडिओपेक्षा त्यांच्यावरती कारवाई होणार. आणि जे मोबाईल घेऊन गाड्यांचे फोटो काढतात, आता तुम्हाला नाही का झिरो पोलीस जे पोलीसमध्ये नाहीत पण त्यांना नियुक्त केलेले आहेत, तर त्यांच्या खांद्या बंदूक ठेवून जे काही लोक वापर करून घेतात त्यांचा, तर त्यांच्यावरती पण आपण कारवाई करू. एक तर त्यांना नोकऱ्या नाही आहेत, आम्ही त्यांच्यासाठी स्टाफची अरेंजमेंट करतोय प्रशासनावर चर्चा करून, आणि त्यांच्याकडून असे काम करून घेतात. तर हे खूप चुकीचं आहे. तर आता घाबरू नका. मशनीने फोटो काढायला सांगा. ठीक आहे, चुकलात ना तुम्ही, ड्रायव्हर चुकला असेल, कुठं नो पार्किंगमध्ये गाडी लावली असेल, तर मशनीचा फोटो लावा, मशनीने फोटो काढून द्यावा. धन्यवाद. बाकी तुम्हाला ही GR कॉपी मी कमेंटमेंट टाकेल. दुसरा GR पण आहे, तो माझ्या खूप जवळचा आहे. लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत त्या संदर्भात. ते दुसऱ्या लाईव्हमध्ये वाचून दाखवतो. धन्यवाद.